कलर्स मराठी वाहिनीवरील रमा राघव या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागात कार्तिकेय गजाननरावांना डोक्यात बांबू मारून पळून जातो। हे सगळं रमाला दिसतं आणि ती कार्तिकेयनं वापरलेला बांबू फक्त हातात पकडते। तेवढ्यात घराचे लाईट्स ऑन होतात आणि अश्विनी तिथे येते। गजाननरावांना खाली रक्तबंबाळ अवस्थेत पाहून आणि रमाच्या हातातच रक्त लागलेला बांबू पाहून हे सगळं रमानेच केलं असं अश्विनीचं म्हणणं असतं। आता आजी, शालिनी आणि महत्त्वाचं म्हणजे राघव अश्विनीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणार का, की या घडलेल्या प्रकारामुळे रमा दोषी सिद्ध होईल आणि रमा राघवच्या नात्यात पुन्हा दुरावा निर्माण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहायला विसरू नका रमा राघव रात्री 9 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर। आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा स्पॉटलाइट मराठी।